एका बाजूला धडकेबाज कारवाई, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचा विरोध आणि आता थेट एका प्रसिद्ध अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय। त्यामुळे पुन्हा एकदा तुकाराम मुंढे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। कारण ज्यांच्या कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासनात अनेकदा खळबळ उडते, त्यांच्यासाठी आता ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की मुंढेंची त्यांच्या सध्याच्या विभागातून बदली करू नका, त्यांना संरक्षण द्या। पण नेमकं असं काय घडलं की परेश रावल यांना तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करावं लागलं? तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा पुन्हा का सुरू झाली? त्यांच्या कार्यपद्धती विरोधात कर्मचाऱ्यांनी नेमकं कोणते आरोप केलेत आणि मुंढे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यामागे नेमकं काय सुरू आहे, याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। कडक शिस्त, अचानक तपासणी, नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कुठल्याही दबावाला न जुमानता निर्णय घेण्याची शैली, यामुळे तुकाराम मुंढे यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली। त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या, पण ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथे त्यांच्या कामाची चर्चा झाली। सध्या तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागाचे आयुक्त म्हणून काम करत आहेत। या पदावर आल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तू आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईला वेग दिल्याचं पाहायला मिळालं। सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात कारवाई करताना त्यांनी अनेक ठिकाणी धडक तपासण्या सुरू केल्या, त्यामुळे त्यांची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आली। पण तुकाराम मुंढे FDA मध्ये येण्याआधीही एका मोठ्या कारवाईमुळे चर्चेत होते। काही काळ ते दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत होते। या काळात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणात मुंढेंनी घेतलेल्या कठोर भूमिकेची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली। मात्र तिथे 1.5 महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली। आता FDA मध्ये आल्यानंतर देखील त्यांनी अन्न भेसळी विरोधात तपासण्या सुरू केल्या आणि विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली। अगदी मुंबई महापालिकेपासून ते कोर्टाच्या कॅन्टीनपर्यंत तपासण्या झाल्याची चर्चा झाली। त्यामुळे एकीकडे सामान्य माणसाकडून त्यांच्या कामाचं कौतुक होत असताना दुसरीकडे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीही व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दिली। या तक्रारीमुळे आता पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा रंगू लागली। कर्मचाऱ्यांचा मुख्य आक्षेप नेमका कशावर आहे तर प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आले। त्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करण्याची वेळ येत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध नसताना कामाचा व्याप वाढवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करावं लागत आहे। त्यात शनिवार आणि रविवार अशा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिले जात आहेत, असा दावा करण्यात आलाय। याशिवाय अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनाचे प्रलंबित नमुने जलद गतीने तपासून निकाल देण्याचे विश्लेषकांवर दबाव येत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केलाय। मात्र प्रयोगशाळेत एखाद्या नमुन्याची तपासणी ही ठराविक वैज्ञानिक प्रक्रियेनुसार करावी लागते। भारतीय औषध संहिता, ब्रिटिश फार्माकोपिया आणि युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया यासारख्या नियमांकानुसार तपासणी करताना पुरेसा वेळ आणि योग्य प्रक्रिया आवश्यक असते। त्यामुळे घाईघाईने नमुने तपासल्यास गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। कर्मचाऱ्यांचा आणखी एक महत्त्वाचा आरोप म्हणजे वाढलेल्या कामाच्या तुलनेत प्रयोगशाळेत पुरेसं मनुष्यबळ नाहीये, रिक्त पदं भरलेली नाहीयेत, आवश्यक तांत्रिक सुविधा आणि उपकरणं उपलब्ध नाहीयेत आणि त्याच विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे कामाचा ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्याच्या समतोलनावर होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे काही मागण्याही केल्या आहेत। अचानक लागू करण्यात आलेले 2 शिफ्टची पद्धत रद्द करून पूर्वीचीच नियमित कार्यालयीन वेळ लागू करावी, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कामाला बोलवणं थांबवावं, प्रयोगशाळेतील रिक्त पदं भरावीत, आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते द्यावेत, अशी मागणी करण्यात आली। त्यासोबतच नमुने लवकर निकाली काढण्याच्या प्रयत्नात तपासणीच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशीही कर्मचाऱ्यांची भूमिका आहे। आता या सगळ्या वादात
परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आणि तुकाराम मुंडेंची बदली किंवा हकलपट्टी होऊ नये याची काळजी घेण्याची विनंती केली. त्यांनी अत्यंत नम्रपणे आणि आदराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की तुकाराम मुंडे यांचं संरक्षण करणं आणि त्यांना त्यांच्या विभागातून हटवलं जाणार नाही याची काळजी घेणं हे मुख्यमंत्र्यांचं प्राधान्य असलं पाहिजे. परेश रावल यांच्या या पोस्टनंतर या संपूर्ण प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं. कारण एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कामावर एखाद्या अभिनेत्याने उघडपणे समर्थन व्यक्त करणं ही फार नेहमीची गोष्ट नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावरही तुकाराम मुंडे यांच्या कामाची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली. काही जण तुकाराम मुंडेंच्या कठोर कारवाईचं समर्थन करत आहेत, तर काही जण कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं म्हणत आहे. मात्र तुकाराम मुंडेंची बदली होणारच आहे असा कोणताही अधिकृत निर्णय सध्या तरी समोर आलेला नाहीये. पण तुकाराम मुंडेंच्या बाबतीत बदलीची चर्चा सुरू होणं ही नवीन गोष्ट नाहीये. आता प्रश्न असा आहे की एफडीए मध्ये तुकाराम मुंडेंची नेमकी पुढची भूमिका काय असणार? कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर सरकार काय निर्णय घेणार? 2 शिफ्टची व्यवस्था, अतिरिक्त कामाचा ताण आणि मनुष्यबळाच्या प्रश्नावर प्रशासनाने तोडगा काढणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली होणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.